प्रस्तुत आजच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला काय दाखवतात? प्रत्येक युगाची वर्ष किती? त्रेता युग, द्वापार युग. आता एवढी वर्ष दाखवलेत, लाखो वर्ष. ते ब्रह्माचा अर्धा दिवस होता. ब्रह्मा तेवढे लाख वर्ष जातो तेव्हा विष्णूचं अर्ध पळवते. तर त्याचा गुणाकार केला तर मिळणार नाही. सगळा गुणाकार जर केला तर वर्ष सापडणार नाहीत. सर्व शास्त्र जेवढी जगामध्ये लिहून ठेवलेली आहेत, त्या शास्त्राचा उपयोग काय, कशासाठी? साधूच्या संगतीने किंवा संतांच्या संगतीने काय प्राप्त होते? मग हे जेवढे काही शास्त्र लिहून ठेवलेत त्याचा उपयोग काय आणि त्याला काय सांगायचं आहे? एवढं सगळं कोट्यावधी वर्ष जरी गेली, अब्जावधी वर्ष गेली, तरी अब्जावधी वर्ष गेल्यानंतर सुद्धा तो अब्जावधी वर्षाच्या पूर्वी जो होता तोच आत्ता आहे. त्याची हजेरी जाणवते. कुठल्याही मानवाला त्याच्या कायामध्ये त्याची हजेरी असते. त्या कायामध्ये हजेरी नसते असं कधी झालेलं नाही. हजर आहे. बाकी शरीर कसंही असो, वेडावाकडं कसं पण असो ते, पण त्याची त्याला हजेरी जी कळते, हजेरी जी जाणवते, तो हो म्हणतो म्हणजे हजर आहे. हो म्हणतो. ती हजेरी जी आली त्याची, तीच हजेरी करोडो वर्षापूर्वी, अब्जावधी वर्षापूर्वी त्याची होती. तो हजर होता तेव्हा. पण ही व्यक्ती म्हणून नव्हता. अमुक माणूस, तोच माणूस तो म्हणून नव्हता. पण त्याची हजेरी नव्हती का? तशी ती बाळपणी त्याची हजेरी जाणवली. म्हणजे तो लहान मुलं आहे म्हणून त्याला खेळतो, बागडतो, सगळं करतो, पण त्याला मी आहे माहिती असतं. ते कसं माहिती असतं? तीच हजेरी त्याची असते. तरुण झाला, म्हातारा झाला, कोण झाला? शरीर म्हातारा झाला. शरीरात बदल होत जातो, पण हा तसाच असतो. आहे असं कळते, पण जे आहे ते त्याचं म्हातारं झालं नाही, तरुण झालं नाही, का लहान बाळ झालं नाही. कळते पण तसंच आहे. पण ते कळते पण आतमध्ये जे आहे ते सगळं विश्व दाखवते. जाणीव सगळी जग दाखवते. इथे समर्थ हेही म्हणतात की ते यद द्रष्टम तन्नष्टम, यद द्रष्टम तन्नष्टम. दिसलं की ते राहणार नाही, नाहीसं होणार. मग तुम्ही लाडी गोडी लावली, काय केलं, तर थोडे दिवस राहिलं. मग झोपेमध्ये काय होते? हा एक उदाहरण तिथे. गाढ झोपेत त्याच्या जाणीवेने त्याला दिसायला लागलं काहीतरी. पण त्यावेळेला त्याला जे काही दिसते गाढ झोपेत त्याला स्वप्न म्हणतो. स्वप्न पडलं. जागा झाल्यावर काय म्हणतो? मला स्वप्न पडलं. स्वप्नात काय दिसलं? अमुक दिसलं, तमुक दिसलं, आणि बरेच व्यवहार पण त्याने केले. पण ते व्यवहार करीत असताना त्याला तिथे स्वतःला एक वेगळा देह पण आला होता. तो त्याला देह कुठून आला? हा तर गाढ झोपलेला इकडे. त्याला तिथे देह जो निर्माण झाला तो त्याच्या जाणीवेतूनच निर्माण झाला. जो त्रेतायुगापासून, करोडो वर्षापासून जो आहे अस्तित्व, त्याच्याच अस्तित्वातून त्याला ते स्वप्न पडलेलं आहे. जागा झाल्याबरोबर, तो जाग आल्याबरोबर त्याला जे काय दिसले त्याला तो म्हणतो स्वप्न. हे स्वप्न दिसलं, ते दिसलं, ते दिसलं. पण तुला ते दिसलं ते राहिले का रे? जे काय पाहिलं असेल स्वप्नामध्ये, जे काय दिसलं असेल त्याला, बरं, जागृती आल्यानंतर त्याचा काय उपयोग नाही परत होत. घाबरला तर घाबरू शकतो, आनंद वाटला तर आनंद वाटू शकतो, ते काहीतरी होते. परंतु जागृती आली त्याला परत, तो गाढ झोपलेला तो जागा झाला. मग परत हे जग त्याला दिसायला लागलं. हे जग त्याला परत दिसायला लागलं. तेव्हा ते दिसत होते, तिकडे शरीर होतं त्याचं, तो खेळत होता, बागडत होता, सगळं करत होता. तेव्हा त्याची हिंमत झाली का हे खोटं म्हणायची?
किंवा ज्याला आपण स्वप्न म्हणतो, स्वप्न म्हणून ओळखतो, जागा झाल्यावर म्हणतो की ते स्वप्न होतं. पण जेव्हा ते स्वप्न बघत होतो त्यावेळेला ते देह निर्माण झाला. त्या सगळ्या जे भगवंताचं वाक्य काय परत, यद्द्रष्टम तन्नष्टम, जे दिसेल ते नाश पावणार, नाहीसं होणार. आता तो सिद्धांत गाढ झोपेत जसं स्वप्न त्याला दिसत होतं, पण त्याला जरा तरी कधी विचार येतो हे स्वप्न पडते म्हणून, हे खोटं आहे म्हणून संशय येतो का? नाही, जराही संशय येत नाही. खरंच हे आता जे घडते आहे ते बरोबर खरंच आहे. परत जागृती येत नाही तोपर्यंत सगळं खरं. मग ते जे खरं दिसत असतं त्याच्यावर कोणी स्टॅम्प मारला, कशाची छाप आहे त्याच्यावर, ते हे त्रेतायुगापासून जे चालू होतं त्याची छाप आहे. तो गेला नाही, मेला नाही, काय झालं नाही त्याला मृत्यू नाही. तो त्या ठिकाणी हजर झाला, जागृती म्हणून नाव आलं त्याला. जागा झाल्याबरोबर त्यांनी जग निर्माण केलं तिथे. आता हे जग निर्माण केलेलं खरं की खोटं ह्या शब्दाप्रमाणे गेलं तर त्यावेळेला पण ते खोटच. कधी स्वप्न ज्याला आपण म्हणतो तेव्हा बघत होतो ते खोटच. हे जे खोट ते आत्मा, त्याला शब्द नाव द्यायचं आत्मा. आत्म्याच्या ताकदीची कहाणी आहे. त्याचे एवढी शक्ती आहे की ते त्याला ते खोटं म्हणायला देत नाही, सत्य म्हणूनच त्याच्या समोर उभं राहते. काय जे दिसते ते. आता तोच प्रकार पुन्हा जागृती आली, झोपल्याला तो परत जागा झाला, गाढ झोपला, परत गाढ झोपला आणि परत जागा झाला. मग त्याला हे परत जग दिसायला लागलं, जे काय असेल ते त्याला परत दिसते. मग जसं तिथले ती परिस्थिती होती की ते खोटं म्हणता येत नव्हतं, ताकद नाही, खोटं असून सुद्धा म्हणायची, तीच परिस्थिती इथे आहे. ह्याला खोटं म्हणायची ताकद नाही होत. जसं तिथे नाही झाली तशी इथे सुद्धा हे खरं आहे. मग ह्याच्यावर कशाचा परिणाम आहे हा? कशामुळे हे खरे वाटते मला? कोण खरं? मग कोण त्याच्यात खरं कोण आहे? दिसते ते खरं आहे आता इथे का ते देहामध्ये चैतन्य म्हणून, आत्मा म्हणून शब्द जो वापरतो तो आपल्याला आपल्या ठिकाणी जाणवते, आपण आहे असे त्याला भासते. जरासा भास झाला मी आहे बस. भास झाल्याबरोबर ते जग दिसायला लागले, ते त्यांनी खरे मानले. पण ज्याला भास झाला, इकडे सूक्ष्म दृष्टी घातली पाहिजे, जरा लक्ष दिलं पाहिजे. ज्याला भास झाला तो भासातीत आहे, भासाच्या पलीकडे आहे. निराभास नव्हे, भासाच्या पलीकडे. तो भासातीत असलेला देहामध्ये एवढाच आहे, दाखवता येत नाही, दिसत नाही. आपल्याला आपण स्वतः बघायला गेलं तर दिसतो. स्वतःने स्वतःला बघायचा प्रयत्न केला, कसं दिसणार? मग आरशाच्या समोर जाऊन उभं राहायला पाहिजे. कसा दिसतो बघायला? कुठे जायचं? आरशाच्या समोर. आणखीन कुठे जाणार? जर आरसा नसला तर नदीच्या बाजूला बघायला पाहिजे कसा दिसतो म्हणून. आणखीन कुठे काय असेल तर बघणार कसं स्वतःला? पण देह म्हणून आकार जो तुला निर्माण झाला, जसा त्या स्वप्नामध्ये नवीन देह मिळाला तुला आणि तो देह वागत होता, त्या स्वप्नामध्ये करोडोचा व्यवहार केला, 1 रुपया चालत नाही परत जागा झाल्याबरोबर. इथला 1 रुपया इकडे चालत नाही. मग ते खरं होतं काय खोटं होतं? नाही, पण ते खरं होतं. तेव्हा बघितलं तर खरं होतं. काय वाघाने उडी मारली तर घाबरला ना, तर जागा झाला. मला बरं झालं म्हणतो, वाघाने उडी मारली होती आता जागा झालो, नाही तर आता खाऊन टाकणार होतो मला. जागा झालं, बरं झालं. स्वप्न होतो, आता मरण मेलो होतो, त्याने उडी मारली खाल्ली. आत्ता जागा झालो, बरं झालं, मोकळा झालो. काय झालं बाबा? स्वप्न पडलं, आता खाऊन टाकणार होतो वाघ तो. म्हणजे खरं म्हणूनच घाबरला ना तो. घाबरल्याने जागा झाला. त्या झोपेतून जागा झाल्याबरोबर हे जग दिसायला लागल्याबरोबर म्हणतो ते स्वप्न होतं. पण ते तेव्हा त्याला कळलं का हे खोटं आहे म्हणून? म्हणून समस्या आयुष्यात ज्या येतात जातात, आयुष्यात प्रत्येक जीवाच्या समस्या येतात आणि जातात, हा त्याचा अर्थ आहे.
मुंगीला मुताचं पूर. मुंगी जाते ते मुंगीला काय मुताचं मोठं काहीतरी ओढा आला म्हणून हे काहीतरी नदी आली मोठी, ते मुंगीचं शरीर केवढं एवढं पूर आला मोठा, घाबरली ती मुंगी. अशी जीवाची अवस्था आहे. काहीतरी करून आपल्याला त्याला वाटते की मी जिवंत आहे आणि काय झालं तर मी मरणार. ही कल्पना त्याच्या आतमध्ये रुजलेली आहे. की साधू संतांनी हे जे समर्थांनी ग्रंथ लिहिला, निसर्ग महाराजांनी जे शिकवलं, त्या सगळ्याच्या मागचा हेतू काय? किंवा शिवगीता आहे, शंकराने पार्वतीला शिकवले तेच. गुरुगीता आहे, तेच शिकवलंय सगळं. हे तुला जे दिसते ना ते खरं नाही, हे ओळख. हे शास्त्र मोठं आहे, शास्त्रात म्हणायला मोठं आहे, पण पाळायला घेतलं त्याला. पाळायला म्हणजे वापरायला. रोज वापरतो थोडं 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 थोडं. काय वापरलं? हे जे दिसते ते खरं आहे का बाबा? तू त्याचा संशय का नाही घेत? स्वप्नात जशी परिस्थिती ना संशय घेता येत नाही, तसं इथे पण संशय घेता येत नाही. कसा संशय घेऊ? हे खोटं आहे, शास्त्र सांगतंय. महाराजांनी सांगितलं, ह्या जगातील तू आणि हे जग खरे नव्हे. हे सगळे दिसणारे तुझे विश्व आणि त्या विश्वात तुझा देह हे खरे नव्हे. तुझ्या वास्तव्याला ह्याच्यातलं काही असणार नाही, तुझ्या सहवासाला तुझ्या सोबत ह्याच्यातलं काही असणार नाही. हा कच्चा सोबती आहे, तात्पुरता सोबत आहे असं वाटते. मग तुझं अमर तत्व कोणते? तू मरणार नाहीस. तोच हा कोट्यावधी वर्षापूर्वीचा समास जो लिहिलाय, कोट्यावधी वर्षापूर्वी होता, अब्जावधी वर्षापूर्वी होता. कोण तो इथे आता आहे की नाही? तर तो नाश पावेल का? अजून पुढे अजून काही करोड वर्ष झाली तो खलास होणार. तुमच्या आमच्या देह आता जगामध्ये करोडो जनता काहीतरी झालं की खलास होते. सुनामी आली, कुठे काय भूकंप झाला, कुठे काय झालं, परत करोडो जनता निर्माण होती. परत आली, परत गेली, परत आली, परत गेली. पण हे तत्व ज्याने ओळखले, गुरुकृपेने ज्याच्या हे ध्यानी मनी आले त्यांनी पाळायला घेतले म्हणजे त्याची उपासना केली, त्याला नमस्कार केला. म्हणजे आपण देवाला नमस्कार करताना काय कुंकुला हळद लाव, हे लाव, काय काय लाव, पिढे ठेवा, मुख ठेव, नमस्कार देव माझा म्हणून ना म्हणा नमस्कार केला. तेव्हा कुठल्याही देवळात गेला का आणखीन कुठे गेला तर नमस्कार करताना कुठलाही जीव प्राणी काय करतो? नमस्कार कसा करतो? डोळे मिटतो की नाही? असा केल्यावर डोळे उघडे ठेवून नमस्कार कोणी केला सांगा मला. हा नमस्कार केला मी असं बघितलं, झाला माझा नमस्कार. डोळे बंद करतो तो कशाला? त्याला कोण सांगतो डोळे बंद करायला? त्याला बंद करायला डोळे सांगितले कोणी? तर आपल्या याने होतात, आपोआप होतात. त्याच्याशिवाय नमस्कार झाला नाही म्हणतो. मग डोळे मिटल्यावर त्याला काय दिसले? समोर तो कुठलं देवालय असेल का आणखीन काय असेल, काही असेल, पण जेव्हा त्याने नमस्कार केला आणि डोळे मिटले तेव्हा त्याला डोळे मिटल्यावर काय दिसले? अब हे दिसले ते गेले की नाही गेले? डोळे मिटल्यावर हे सगळं जग नाहीसं झालं ना तेव्हा, तात्पुरतं त्या वेळेपुरतं. काय दिसलं? पण त्याला अंधार दिसला, काळोख दिसला ना. काळोख काय दुसरं दिसणार काय? काळोख आहे, अंधार आहे. हा तो पांडुरंग दुसरा कोण नाही. विठ्ठल काळा ना, तो हाच काळा विठ्ठल, लांब नाही तो. हा जिवंत म्हणायचा म्हणजे शब्द वापरायचा, जिवंत नाही, प्रत्यक्ष. तो त्याला दुसरं नाव काय? मेघश्याम, घनश्याम. मेघश्याम म्हणजे तोच रंग, तोच भगवान श्रीकृष्ण परमात्मा. राम कसा? काळा सावळा, व्यक्ती नाही. तो त्याला नमस्कार आपण करतो, पण माहिती नाही त्याला आपण नमस्कार केला. आणि तो नमस्कार त्याला पावतो. आम्ही तिकडे जाऊन नमस्कार केला, पावला मला देव, मला पावला. ह्याला माहिती नाही तू नमस्कार देवाला कसा केला, तू कुठल्या देवाला केला. कारण हा प्रत्यक्ष ईश्वर तिथे डोळे मिटले तेव्हा.
मग त्याला अनुभव आला काहीतरी, हा अनुभव तमुक अनुभव असे अनुभव येत गेले. पण सद्गुरूच्या वचनाप्रमाणे ज्याने ते अनुभव सुद्धा खोटे म्हणून ओळखले आणि अनुभवाच्या पलीकडे असलेले ते तत्व हे त्याच्या ध्यानी मनी आले. म्हणजे पंचमहाभौतिक देह कुठलंही शरीर काय आहे, त्या शरीरात किती शोध घेतला तरी पाणी आहे, अग्नी आहे, माती आहे, वारा आहे, म्हणजे 5 पंचमहाभूत हीच आहेत त्या शरीरामध्ये. मग ते पाचव्याचा 6वा कोण आहे? ह्या देहामध्ये 6वा आहे तो तू. तो त्याला ओळखायच्या ऐवजी ते देहाला मी ओळखतो आणि ते मी म्हणतो. एवढाच फरक आहे. अध्यात्मातलं मूळ जन्माचे ते मुळ पाहिले शोधून आपण म्हणतो. त्या जन्माचं मूळ शोधायला गेलं तर काय मिळते? जे दुःखाचे कारण आहे जन्म जेव्हा ते पुढे झाला, जन्म घेतल्यामुळे दुःख झाला. वास्तविक तुमचा आपला जन्म झाला का? नाही, आपला जन्म झालेलाच नाही. पण लोकांच्यासाठी म्हणायचं जन्म झाला माझा, अमुक आहे तमुक आहे, अमुक तारीख माझी, तमुक तारीख म्हणजे माझा जन्म झाला. पण जन्माचा मेला, मेला त्याला जाणीव आहे का मेल्याची? असं कोणी सांगितलं का मी मेलो म्हणून? मेलो म्हणून जाणीवेने कोणी बोलला का मी मेलो, खलास झालो? शरीराची परिस्थिती कशी असेल, मेलो मी खलास झालो आज. तो झोपेत जेव्हा जातो तेव्हा समजा जागा झाला नाही. एखादी व्यक्ती झोपेत गेली, झोपली, त्याला काय गॅरंटी परत जागा व्हायची? शाश्वती आहे परत जागा व्हायची? आम्ही जागा होणार, सकाळी तुम्हाला भेटतो, हे करतो ते करतो सगळं आहे, पण जागा नाही झाला तर? झोपेत तर त्याचा प्राण गेला, जागाच झाला नाही. मग तो गेला कुठे? जागा झाला नाही तो कुठे गेला? तो कोण? तर त्यांनी जर त्यांनी स्वतःला ओळखले, म्हणजे आत्मज्ञान हे शेवटचा सगळं आहे, सगळ्या आत्मज्ञान म्हणजे पहावे आपणासे आपण, स्वतःने स्वतःला ओळखावे, स्वतःने स्वतःला पहावे आणि ओळखून गप्प बसावं. काय करायचं त्याचं काय करायचं नाही. ओळखायचं त्यांनी गप्प बसला, त्याचं त्याच्यासाठी, दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही, आपल्यासाठी. ज्याने ओळखलं त्याच्यासाठी. काय ओळखलं त्यांनी? माझी अमरसत्ता तरी ओळखली स्वतःची. तो आता कधी मरणार नाही असे त्याला दिसायला लागला. याच्या पुढे मला मरण नाही. पण मरण ज्याला येणार ते मी नाही. पण मरते काय? शरीरातलं तरी काय मरते? आता प्राण जातो म्हणतात, प्राण गेला, मग काय झालं त्याचा? वायू बंद झाला. शरीरात वायू आत बाहेर होत होता, थांबला, तर मेला. मग कोण मेला रे बाबा? कोण मेला? जिथे वायू होता तो वायू रूप गेला परत. शरीरात माती होती, ती माती गेली, माती झाली त्याची. अग्नीच्या ठिकाणी गेला, नाहीतरी तोच अग्नी जाळून खातो. त्या शरीराचं तेल बनवतो आणि तोच अग्नी शरीराला खातो. शरणावर जाळतात तेव्हा अग्नी गेला आपल्या ठिकाणी, वायू आपल्या ठिकाणी गेला. प्रत्येक तत्व आपल्या ठिकाणी परत जाते. मग मेला कोण? त्याच्यातलं मेलं खलास झालं कोण? सगळं आपापल्या ठिकाणी आहे परत. आत्मा तर मरत नाही. हा विषयच नाही आत्म्याकडे मरणाचा आणि जन्माला येण्याचा. म्हणजे इथे जन्म आणि मृत्यू ही कल्पना आहे. आपल्याला वाटते, भास होतो, कळते. तसं तो विषय कळण्याकरता हा पुढचा विषय कठीण वाटतो. जन्म खोटा कसा हा कठीण वाटतो, तो सोपा करण्याकरता साधा विषय कळायला पाहिजे की रोज मला झोप येते तेव्हा काहीतरी दिसते, तेव्हा नवीन शरीर कुठून निर्माण होते. इथे हे शरीर झोपलं, तिकडे शरीर कुठलं आलं मला? बरं, ते हेच शरीर असं नाही, आणखी वेगळं पण मिळते आणि वेगळं पण दिसते. घरदार सगळं वेगळं दिसते. हे कुठून आलं त्याचं? तेच सगळं परत जागृत झोप, परत जागा झाल्यावर परत हे दिसायला लागलं. मग हे खरं का मानून बसला आणि ते खोटं का म्हणतो? कोण त्याला म्हणायला लावतो ते खोटं आहे आणि हे खरं आहे? हे त्याला कोण म्हणायला लावतो? ह्याचा शोध घ्यायला त्याच्या आतमध्ये, आपल्या स्वतःच्या आतमध्ये शोध घेत गेला. ज्यांनी शोध घेतला त्याला दिसते की त्याला हा भ्रम निर्माण झाला. हा भ्रम कोणी निर्माण केला? तर त्याच्या आठवणीने.
आता ह्या घराची मला आठवण होती आणि हेच घर आहे ते, आणि ती आठवण गेली असेल तर मला माहिती नाही हे घर कुठलं, काय म्हणणार. जागा झाल्यावर त्याला त्याची आठवण नाही अगोदरचं घर कुठलं होतं ते, आठवण गेली त्याची. आठवण गेल्यानंतर तो काय म्हणणार हे माझं घर म्हणून, हा माझा कोण होता, माझा कोण, काय नात्यातला असेल तो. कधी कधी उतारवायच म्हणतात आवाजाने आहे ओळखतात म्हातारी माणसं, हा काय माझा तो कोणतरी अमुक आहे. हळूहळू हळू ते क्षीण होते. म्हणजे दिसते भासते त्याला खरं म्हणते, ते मानणारे शिवतत्व ह्या जीवाच्या अंतर्यामी आहे. हे जीव आहे, जीवाच्या अंतर्यामी शिव आहे. पण ते शिवाची भक्ती कोण करतो, तो शिवाची भक्ती केली तर तो शिवरूप होणार. शिव 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 करते शरीरामध्ये, शिव शिव म्हणजे आहे असा भास होतो, शिव 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 करत असते. पण तो दिसायला दिसत नाही. माणसाला दिसला पाहिजे, हो दिसला तर तो देव, नाही दिसला तर देव कसला, दिसायला पाहिजे. अरे पण न दिसणारा तो खरा देव, ज्याने सगळं पृथ्वी निर्माण केली. पाणी कोणी निर्माण केला, ढग निर्माण झाले, असंख्य लोक जगतायत त्याच्यात, झाडं पेडं वाढतायत, हे सगळं कोण निर्माण करतायत. हे सगळं निर्माण करतो, आणि जिथून निर्माण होते करतो म्हणजे तिथे माणूस नाही कोण बसलाय तो निर्माण करतो. ही ब्रह्मस्थिती आहे. त्या ब्रह्मस्थितीतून आपोआप सृष्टी सृजन होते. पण जेव्हा ती सृजन होते ती हालचाल, त्या हालचालीचा त्याचा देवाचा काय संबंध नाही. ह्या हालचालीचा आणि देवाचा काही संबंध नाही. मग निदान पक्षी त्या देहामध्ये असलेला आत्मा जर आम्ही ओळखला तर याच्या पुढे मला जन्म मरण नाही. जन्मच खोटा झाला त्याचा. खोटा जन्म, खोटा म्हणजे जन्म झाला होता असं त्याला ऐकायला मिळालं होतं, काय बातमी, तेव्हा जन्म झालाय, ही बातमी त्याची खोटी झाली. का तर त्यांनी आपली सत्ता बघितली. आणि मी आता मरणार नाही, माझ्याकडे मरण्यासारखं काहीच नाही. हे ज्याच्या ध्यानी मनी आले, ज्यांनी बघितले पाहिले, त्याच्यासाठी त्यांनी काय जे करेल, नामस्मरण केलं, काय केलं, ध्यान केलं, धारण, नाहीतर एक वाक्य एक आहे ना तेवढं लक्षात ठेवलं बस, आणखीन काय नाही केलं. त्याचा बेडा पार होतो. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की, राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.